स्वागत आहे आपल्या सर्वांचं जानेवारीच्या आजच्या आपल्या शेवटच्या क्लासमध्ये. आजच्या क्लासमध्ये आपण पद्म पुरस्कार 2025, बेटी बचाव बेटी पढाओ अभियान, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025, AI विद्यापीठ स्थापन करणारे देशातील पहिले राज्य आणि CRPFचे नवीन महासंचालक इत्यादी प्रकारचे IMP प्रश्न पाहणार आहोत. चॅनलवर आला आहात सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांचा फायदा होईल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला वेळ वाया न घालवता क्लासला सुरुवात करतो. प्रश्न पहिला आपल्या समोर आहे. केंद्र सरकारने वर्ष 2025 मध्ये किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे 113. हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू. पद्मश्री पुरस्कार 2025 एकूण 113 व्यक्तींना देण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11 व्यक्ती आहेत. ती आपल्या समोर आहेत. अशोक शराफ, अरुंधती भट्टाचार्य, अच्युत पालव, विलास डांगरे, वासुदेव कामत, सुभाष शर्मा, अश्विनी भिडे देशपांडे, जसपिंदर नारुला, राजेंद्र मुजुमदार, मारुती चितमपल्ली आणि चैत्राम देवचंद पवार. तसेच पद्मभूषण 2025 एकूण 19 व्यक्तींना देण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 3 व्यक्ती आहेत. पहिले आहेत मनोहर जोशी, दुसरे आहेत पंकज उदास आणि तिसरे आहेत शेखर कपूर. तसेच एक्झामसाठी काही IMP पॉईंट पाहिले तर PR श्रीजेश यांना हॉकीसाठी पद्मभूषण 2025ने सन्मानित करण्यात येणार आहे. PR श्रीजेश हे पूर्व हॉकीचे गोलकीपर होते. तसेच अरिजित सिंग आणि R अश्विन यांना पद्मश्री पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच पद्मविभूषण 2025 एकूण 7 व्यक्तींना देण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकही व्यक्ती नाही. ती 7 व्यक्ती आपल्या समोर आहेत. नागेश्वर रेड्डी, जगदीश सिंग खेहर, कुमुदिनी लाखिया, L सुब्रमण्यम, वासुदेवन नायर, ओसामू सुझुकी आणि 7व्या आहेत शारदा सिन्हा. तसेच एक्झामसाठी काही IMP पॉईंट पाहिले तर पद्म पुरस्काराची सुरुवात 1954 मध्ये झाली. पद्म पुरस्कार 2025 एकूण 139 व्यक्तींना प्रदान केले जाणार आहेत. एकूण महिला आहेत 23, 10 विदेशी व्यक्ती आहेत आणि 13 मरणोत्तर व्यक्ती आहेत. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न दुसरा. बेटी बचाव बेटी पढाओ अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाले. हे अभियान कधी सुरू करण्यात आले होते? हा पण IMP प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे 22 जानेवारी 2015. या प्रश्नाचे IMP पॉईंट आपण समजून घेऊ. नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2015 रोजी हरियाणातील पानिपत येथे या योजनेची सुरुवात केली. देशातील जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर सुधारणे, स्त्री भ्रूण हत्या थांबवणे आणि मुलींचे जगणे, संरक्षण आणि शिक्षण सुनिश्चित करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न तिसरा. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 सैन्य शक्तीमध्ये भारताचे स्थान कोणते आहे? योग्य उत्तर आहे 4. तर पहिले स्थान अमेरिकेचे, दुसरे स्थान रशियाचे, तिसरे स्थान चीनचे, चौथे स्थान भारताचे. यामध्ये भारताचा स्कोअर हा 0.1184 इतका आहे आणि 5वे स्थान आहे साऊथ कोरियाचे. क्लिअर. चौथा प्रश्न आहे. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2025 कोणी जिंकली आहे? हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे मेडिसन कीज. हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2025 यामध्ये महिला एकेरीचा किताब हा मेडिसन कीज हिने जिंकला, तर पुरुष एकेरीचा किताब हा जॅनिक सिनर याने जिंकला. तसेच ऑप्शन जर पाहिले तर रूपा बायोर ही टॉप 10 विश्व पुमसे रँकिंगमध्ये भारताची पहिली तायक्वांडो खेळाडू बनली आहे. यान्से यंग हिने इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2025 मध्ये महिला एकेरीचा किताब जिंकला आहे. तर यामध्ये पुरुष एकेरीचा किताब हा विक्टर ॲक्सेल्सन याने जिंकला. आणि अनाहत सिंग हिने ब्रिटिश ज्युनियर स्क्वॅश ओपन अंडर 17 मध्ये महिला एकेरीचा किताब जिंकला आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 5वा. AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र हे AI विद्यापीठ स्थापन करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. कोण आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस. आणि राज्यपाल कोण आहेत? CP राधाकृष्णन. तसेच ऑप्शन जर पाहिले तर कर्नाटक राज्याने विजय हजारे ट्रॉफी 2024-25 जिंकली आहे आणि ही ट्रॉफी जिंकण्याची कर्नाटकची 5वी वेळ आहे. तसेच छत्तीसगड या राज्याने दीनदयाळ उपाध्याय कृषी मजदूर कल्याण योजना सुरू केली आहे. आणि लडाख येथे खेलो इंडिया विंटर गेम्स 2025चे आयोजन करण्यात आले आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 6वा. नुकतेच न्यायमूर्ती चपळगावकर यांचे निधन झाले. ते कोणत्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते? योग्य उत्तर आहे 96व्या.
या प्रश्नाचे IMP पॉईंट आपण समजून घेऊ. 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे नरेंद्र चपळगावकर होते. याचे आयोजन वर्धा येथे करण्यात आले होते. तसेच 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे रवींद्र शोभणे होते. याचे आयोजन अमरनेर जळगाव येथे करण्यात आले होते. आणि 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा या तारा भवाळकर असणार आहेत आणि याचे आयोजन दिल्ली इथे तब्बल 70 वर्षांनी करण्यात येणार आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 7वा. CRPFचे नवीन महासंचालक कोणाला नियुक्त केले आहे? हा पण IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंग. ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांना CRPFचे नवीन महासंचालक नियुक्त करण्यात आले आहे. यांचा कार्यकाळ हा 2027 पर्यंत असणार आहे. तसेच ऑप्शन जर पाहिले तर कृष्णा यला यांना INSA फेलोशिप 2025ने सन्मानित करण्यात आले आहे. महेश कुमार अग्रवाल यांना BSFचे नवे अतिरिक्त पोलीस महासंचालक नियुक्त करण्यात आले आहे. आणि अरुण मिश्रा यांना BCCIचे नवे लोकपाल नियुक्त करण्यात आले आहे. क्लिअर. 8वा प्रश्न आहे बुद्धिबळ विश्वकप 2025चे आयोजन कोणता देश करणार आहे? योग्य उत्तर आहे भारत. भारत हा बुद्धिबळ विश्वकप 2025चे आयोजन करणार आहे. तसेच ऑप्शन जर पाहिले तर अमेरिका पॅरिस जलवायू करारामधून बाहेर पडला आहे आणि WHO मधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. बांगलादेश हा देश संविधानातून धर्मनिरपेक्ष हा शब्द हटवणार आहे. आणि चीन या देशाने जगातल्या सर्वात लांब सुरंगचे अनावरण केले आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 9वा. 2025मध्ये कितवा मतदार दिवस साजरा करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे 15वा. 2025मध्ये 15वा मतदार दिवस साजरा करण्यात आला आहे. दरवर्षी 25 जानेवारीला मतदार दिवस साजरा करण्यात येतो. क्लिअर. पुढे जाऊया. 10वा प्रश्न आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आपले कितवे वर्ष पूर्ण करत आहे? योग्य उत्तर आहे 50वे. याची स्थापना 1975 मध्ये झाली. यंदा 2025मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आपले 50वे वर्ष पूर्ण करत आहे. तसेच ऑप्शन जर पाहिले तर 20. NDRF म्हणजे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने आपला 20वा स्थापना दिवस साजरा केला आहे. याची स्थापना 19 जानेवारी 2006 रोजी करण्यात आली होती. तसेच 150 सरदार वल्लभभाई पटेल आणि भगवान बिरसा मुंडा यांची 150वी जयंती आणि भारतीय हवामान विभागाचा 150वा स्थापना दिवस 2025मध्ये साजरा करण्यात येणार आहे. आणि 350 महाराणी ताराबाई यांची 350वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 11वा. भारत जागतिक स्तरावर कितवा कॉफी उत्पादक देश बनला आहे? हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे 7वा. भारत हा जागतिक स्तरावर 7वा कॉफी उत्पादक देश बनला आहे. भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचे उत्पादन हे कर्नाटक या राज्यामध्ये होते. यानंतर केरळ आणि तामिळनाडू यांचा नंबर लागतो. क्लिअर. 12वा प्रश्न आहे IMFने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे? हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे 6.5%. IMFने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचा विकास दर हा 6.5% राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 13वा. पहिल्या इंटरनॅशनल ऑलिम्पिक रिसर्च कॉन्फरन्सचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे गुजरात. गुजरातच्या गांधीनगर येथे पहिल्या इंटरनॅशनल ऑलिम्पिक रिसर्च कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ऑप्शन जर पाहिले तर ओडिशा सरकारने फिनटेक हब स्थापित करण्यासाठी सिंगापूर या देशासोबत करार केला आहे. मध्य प्रदेश भोपाळ येथे जिजामाता सन्मान समारोह आयोजित करण्यात आले होते. आणि आंध्र प्रदेश येथे नुकतेच फ्लेमिंगो महोत्सव 2025चे आयोजन करण्यात आले होते. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 14वा. कोणत्या विश्वविद्यालयाला मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी 2024 मिळाली आहे? बघा, परीक्षेमध्ये वन लायनर स्वरूपाचे असे काही प्रश्न असतात जे ॲज इट इज विचारले जातात. याचं योग्य उत्तर आहे चंदीगड विश्वविद्यालय. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 15वा. नुकतेच ऑपरेशन सर्द हवा अभियान कोणाद्वारे सुरू करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे BSF. मगाशीच आपण याबद्दल एक प्रश्न पाहिला आहे. BSFची स्थापना कधी झाली? 1965 मध्ये. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 16वा. भारतात बुद्धिबळ खेळात प्रथम स्थानावर कोण आहे? योग्य उत्तर आहे D. गुकेश.
डी गुकेशाने अर्जुन एरिगेसीला मागे टाकत देशात प्रथम स्थान मिळवले आहे, तर जागतिक क्रमवारीमध्ये डी गुकेश हा 4थ्या स्थानावर तर प्रथम स्थानावर मॅग्नस कार्लसन आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 17वा. टार्झन गन कोणत्या 2 देशाद्वारे विकसित करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे भारत आणि फ्रान्स. क्लिअर. 18वा प्रश्न आहे आशियाच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन 2025मध्ये मोदी यांनी कुठे केले? योग्य उत्तर आहे नवी मुंबई. नवी मुंबईच्या खारघर येथे आशियाच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले. इस्कॉनचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 19वा. 21 जानेवारी हा कोणत्या राज्यांचा स्थापना दिवस आहे? योग्य उत्तर आहे मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय. क्लिअर. 20वा प्रश्न आहे हाऊ इंडिया स्केल्ड MT-G20 पुस्तकाचे प्रकाशन मोदी यांनी केले. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे अमिताभ कांत. क्लिअर. प्रश्न 21वा. सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे INCOIS म्हणजे भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र, जे हैदराबाद येथे स्थित आहे. याला 2025चा सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार देण्यात आला आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 22वा. आजच्या क्लासचा शेवटचा प्रश्न. भारत सरकारने व्यवसाय दस्तऐवज व्यवस्थापनासाठी कोणते लॉकर लॉन्च केले आहे? योग्य उत्तर आहे NTT लॉकर. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.